आता बाई का हो सुषमा, हा बंटी बाई ना, बंटी ना अचारांचे आंबे बाई का रे बंटी? सविता काकू उशीर होऊन राहिला मला, बबली वाट पाई घरी जात मी मला संग बोलायले. सर सविता जाऊ दे त्याले. सुषमा आंबे इकडे आणले की त्या घरी लोणचं करायला आणले? तुला माहित नाही सविता, त्याची बायको लय चोकटायची आहे, तिला असं तसं पटत नाही. लोणचं करायला आंबे म्हणे झाडावून तोंड आणा म्हणे. याने आता तरी कोणापासून विकत घेतले असतील. हा चढते का झाडावर? अहो माई बाई, लोणचं कोण घालते मग? तिथून घालते काय सुषमा? नाही तर कोण घाले? मी तर घातलं नाही उभी आजपर्यंत. कायले खोटं सांगू? माझ्या बहिणीच्या घरचं आणत जावं मी, तिनं घातलं, तिला पैसे देऊ बाई मी आणि घेऊन येऊ. सुषमा मला सांगतो ना मग, मी घेऊन येईन ना. तू पाय बाई, मैसून पाय तू पाय, मी काही खाऊ नाही म्हणत. चल पहिले आपल्या कामावर चल. अहो माय बाई पाहि ना, मैसून माझ्या सुनेनं जेवण असं चटक मटक करणं, तिले तिले तसं हॉटेलचा माल पाहिजे. अन्न श्याम हॉटेलमधून घरी नाही बनवत ते, येड वैदी रोट आहे. सांगतो मी तिला संध्याकाळी. बापा रे बंटी, आंबे इकडे घेऊन चालला का रे? पाहतो ना आता, घरी लागलेले तेवढ्याला ठेवतो, बाकीचे विकून टाकतो. का रे बंटी, कोणत्या आंब्याचा आंबा होया? अचाराचा आहे काय प्युअर? हा सखाराम काका प्युअर अचाराचा होय. तुम्हाला लागला तर देतो मी. येतोच मी त्या घरी मग. मस्त मार्गी लावलं बायकोनं. लेकाचे पहिले मस्त्या करतात, बायका चांगल्या भेटल्या की बरं, वांगल्या ते भेटल्या ते मग कल्याणच आहे. बबली ये लवकर. आली आली. अरे बापरे बंटी, आणले कांदे, चांगलं झालं, खूप खुश झाली मी. पकड पहिले, खुश मग होय. पाहिजे पाहिजे पाहिजे. सोड, मोठी पायद्या पायद्या करून राहिली. तुम्हाला असं धरता येते, मला धडधड करून राहिले. थांबा थांबा. फोन घ्या बंटी. उचललं का नाही? तुम्ही त्याला गंमत करून राहिले. उचलता येते की नाही उचलता येत? समजू नका तुम्ही, सगळे काम करता येतात मला. मी तर गमतच पाहून राहिलो बबली, खरंच ना. पूर्ण आंब्याचं टोपलं उचललं तू. दिसतं तू हातापायचे काळे दिसतात ते, पण त्या अंगाने लय जोर आहे बाबा. जोर आहे म्हणजे? थांबा आता. बायको मोठी चत्री आहे मी. बंटी आई कुठे गेले? आणि तुम्ही कोणते इथं हात उभे करून उभे आहे? बसा ना खाली, पाणी गिनी घ्या, थकले असाल तर. बबली विचार करून राहिलो, रस्त्याने मला दोघं तिघं हटकलं. का रे आंबे काय भावात, आंबे काय भावात? मला असं वाटते जाऊ दे बरं. बंटी जाऊ दे बरं नाही, मी तुम्हाला म्हणतच होती, आता मस्त अचाराचे आंबे असतात, आंबे विका तुम्ही. बबली तू माझ्या मनातच बोलली. पिकले म्हणत होते तुम्हाला, पण पिकले आंबे लवकर खराब होतात बंटी. आता तुम्ही टोपले आणलं का नाही, असे 2-3 टोपले आणा आणि मस्त बसा बाजारांनी, मस्त तुमचे आंबे खपतात. आणि ज्याच्यापासून टोपले घेतले की नाही त्याला ठोक मध्ये मागा. हा ते काही सांगा लागत नाही मला, मी करतो बरोबर. आता हे फोडणं गिळणं कसं? अरे मी टेन्शन काय घेऊ तुम्ही, दरवर्षी माझ्या घरचे आंबे मीच फोडतो. जा तुम्ही आंबे इकडे सोय करा, भात स्वयंपाक करतो मी आणि आंब्याचं राहतो आणि लोणचं बी घालतो. बरं बाबा, आंबे फोडणंच माझ्या जीवावर येतात. बायकोच फोडतो म्हणते आंबे, माझ्या मागं सगळं टेन्शन चाललं गेलं, जमलं. बंटी काय विचार करून राहिले तुम्ही? चहा घे घेता काय? नाही बबली काहीच नाही पाहिजे, पाहिजे आता हे आंबे. आता पहिले स्वयंपाक करून घेतो, स्वयंपाक केला की मग आंब्याच्या नांदी लागतो आणि मस्त मग लोणचं बनवतो. बंटी ना जिंदगीत नसेल खाल्लं एवढं चांगलं लोणचं, असं लोणचं बनवतो. अरे बापरे, राजाची तर झोपेल जात अजून. कुठे गेलते काय गेलते काहीच बोलली नाही. हो माय बाई, सविता आली. सविताला सांगायला लागला दारू पेला राजा म्हणून. सविता आई, राजाजी कधी आले, कुठे गेलते काय गेलते काहीच माहित नाही. अन आवाज दिला उठून बी नाही राहिले. झोपू दे त्याला, जाऊ दे. चल. आई तर कधी झोपूनच दे म्हणत, कधी म्हणतात उठो लवकर उठो लवकर. पण समजून नाही राहिला आज काय झालं तर. विचारू दे बरं.
जे सत्य आहे ते सांगाच लागेल सविताले. आज जर मला लपून ठेवलं ना, उद्या त्याची दारूपणा जास्त वाढून जाईल, माझ्यासारखी गती होऊन जाईल मग. नाही 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 नाही, सवितापासून काहीच लपत नाही मी. सविता इकडे ये. आई सांगा ना काय झालं. सविता मी चालली होती बाहेर, माहिती आहे राजा दारू पिऊन झाडाखाली पडेल होता. आई कधी कसं. राजाजी तर कधीच दारू पित नाहीत. हा सविता मला माहित आहे कधीच पित नाही, पण ते आता पप्प्याचं लग्न तुटलं ना, त्याला काही सहन झालं नाही, म्हणून तो बदला घ्यायसाठी त्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन चालला होता. अरे बापरे. आई हे तुम्हाला कसं माहीत. तू समजदारीनं घे सगळं, त्याच्या नशा सगळी उतरू दे आणि मग त्याची चांगली परेड घे. डबल तो पेला नाही पाहिजे. तुला मी एक पोरगी म्हणून सांगून राहिली, जे मायावर बितली ते त्यावर नाही बितली पाहिजे सविता. आज झाका बी झाकवू शकलीस ते मी, पण नाही, उद्या तर तुझी जिंदगी बर्बाद होऊन जाईल. नाही दोघांच्या मनात मी नाही बोलत आता, काऊन की राजा आता मला बी लय राग आला. राजाजी लवकर तुम्ही उठा, फोन घे. आज मनीषाचं चांगलं होऊन राहिलं, मनीषाला वाटून राहिलं, पण काय कसं होऊन राहिलं. माझा नवरा कधी दारू ना पे, आज माझा नवरा दारू पेला. मनीषाचा साधा एक फोन नाही ना, आई बाबाचा एक फोन नाही, जशी मी शिल्लकचीच पोरगी हो. राजाजी उठा, राजाजी. चला आज झापरूच्या पोरीचा कार्यक्रम आहे पाळण्यात घालायचा. सविताले मला तशीच घेऊन जा लागेल, तिथे तरी मन मोडून जाईल. चल सविताला आवडतो. अहो माय बाई किती चांगलं सजवलं हो माधुरी. कोण केली तयारी. सविता काकू पहिले अंदर तर या, बाहेरच विचारपूस करता का सगळी. आली ना माय. पाय माय बाई मी ब्लाउज पीस आणले तुले, त्या आईले आणि त्या ननदले, तिघीले 3 पीस आणले बरं, नाही तर म्हणशील अजून. सविता काकू काहीच काम नव्हतं आणायचं, तसंच बोलावलं होतं तुम्हाला. माय बाई तुझी आई आली ना. तेच तर म्हटलं म्हटलं बाई मी ब्लाउज पीस आणलं, घरी आणायला लागते की काय. तर आता माझ्या पुरीचं घर होय, याच लागते मला. नाही महाग झालं तर का जरा असं खट्ट मिट्ट, म्हणून म्हटलं आले की नाही आले. बसा ना काकू. थांब ना बसतो ना, पाहू दे मले. का झाबरं कुठे गेला. आणि शांताबाई आली अजून. येतील ना शांताताई पण येतील. अरे बापरे सविताबाई आली ना. बस बस सविताबाई, मला काय बसायला लावतो. ला शांताबाईला फोन, ये म्हणा आत्या झाली ना तू, नाव ठेवा लागते ना. अरे नाव घेऊ सोचलं रे झाबरू माधुरी. पाहिजे बापा आपल्या पद्धतनंच नाव ठेव जा, नाही तर 4 बायांनी तो म्हणते ते ठेव, तो म्हणते ते ठेव. थांबा मी शांताबाईला फोन करतो. पाय कोणाचा फोन होतो. सविता करू ना. सविता तयार लवकर. हा बाई. हॅलो हॅलो कोण. शांताबाई झालीच नाही का तुझी तयारी. बाया येऊन बसल्या ना घरी. हा हा झाबरू येतो ना मी सून येऊन राहिली ना, जरासा तयारी करायला उशीरच लागते. आलोच आम्ही. तुम्ही तयारी चालू करून दे. शांताबाई तू आल्याशिवाय काहीच नाही होत, ये लवकर. चल सविता लवकर. काही आणले नाही बाई, माधुरीची आई बी येईन ना, ब्लाउज पीसच घेऊ का सोबत. काय चिंटे कुठे गेलता रे तू 2 दिवसापासून. आई तू कुठे चालली. मी मित्राच्या घरी गेलतो. चिंट्या तुला सांगतो जास्त वाया जायचं काम नाही, आपली परिस्थिती नाही तरी तुला मी शिकून राहिली पुण्यासारख्या ठिकाणी. आई मी काय करून राहिलोय. मित्राने बोलावलं तर मित्राच्या घरी जाऊन येऊ काय भेटीसाठी. आणि तू कुठे चालली एवढं मोठं काही घेऊन. जाय घरात. कुठे चालली काय चालली बापासारख्या रिकाम्या चौकशा नको करू. हिच्या बिचारीचं कधी होते काय मी. चलती झाली तर म्हणेन की सासू थांबली नाही 5 मिनिटं बी, आणि तरी सगळं वाटून राहिले मी. शांती कुठे चालली घेऊन ये. झाबरूच्या घरी बारशाचा कार्यक्रम आहे वाटते. माया बहिणीच्या घरी साखरपुडा झाला, तर तुले येताही नाही आलं. एवढा मोठा कार्यक्रम असून गाव पंगत होती, आणि भावाच्या घरी पाय शांते कसं समजते तुले. आणि काही घेऊन जाणं त्याच्यापेक्षा जास्त समजते तुले. ऐके नाही शांते, आपलंच गोड असते, दुसऱ्याचं कडू असते. चल आई चल सविता
काही मूळ खराब करायला पुरत नाही रिकाम्या लोकांसंग बोलून. सविता, तू कार्यक्रमात आली नाही. त्या बहिणीचा साखरपुडा असून तुझी बहीण किती नाराज झाली माहिती आहे का तुले? काही सांगू नका बाबा, तेव्हापासून एक फोन नाही आला. सविता चल बरं, तू उशीर होऊन राहिला. शांती, अजून घेऊन जाणार पेटीतलं साड्या गिड्या काही असेल तर मग कपडे बी घेऊन जा त्या भावासाठी. लेखाचे बरोबर समजते स्वतःच नातेवाईक, नवऱ्याचे नाही समजत. शांतीला जरा कळक करा लागते आता. बाबा, बाबा आईले काय बोलून राहिले तुम्ही? मी काय बोलू तू आईले? तू आईस तर मला बोलते. आणि मग आईले जास्त बोललं हो मी खपून घेणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही समजू नका. आईच्या नावा कोणी बोलणार नाही म्हणून. काय रे, बापाले नाही म्हणत रे असं कोणी? तू माई एवढी बोलते तर आईची भल्ली कदर येते रे. सगळी शांतीची शिकवण होय, सगळी शिकून दिलं. सुनीले काय, पोराले काय, पोरीले काय. शांताबाई आली नाही? शांताबाई तुमचीच आठ होती, सगळ्याच जणी आल्या. आणि ते कायले आणलं? झाबरूजीनं तर सगळंच आणलं. बरं झालं आल्या तुम्ही. मी म्हणत झाबरूले कालच माधुरीच्या आईली बी बोलावचं. कशा गोष्टी करता शांताबाई? आई तर पहिली पाहिजे. हो माय बाई. शांताबाई इकडे शांताबाई. मी शांताबाई चल मग. झाले काय गाणे गिणे म्हणणं झाले काय? नाही शांताबाई, तुमच्याशिवाय कोण म्हणेन गाणे? बरं बरं, हे ठेवून देतो मी अंदर. येऊ काय माधुरी? मरी बी लय चांगलं गाणं म्हणता येते. या या सविता काकू. आई बाळाले कपडे घाल ना. ना 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 ना, माझ्या भाषेला मी मस्त मस्त कपडे घालतो. माझ्या घालचे माझ्या भाचीले त्यात मस्त पाण्यात घालायला लागते. मग तर आता मस्त नाव ठेवायला लागते. छान छान. चल ये 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 ये. जय 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 बाबा. चकुली आत्या आत्या जवळ जाय, आत्या जवळ जाय. शांताबाई तू कोणते आण ना पाट्याचं ते वरचं आपाग्या गोपाग्या करायसाठी. पहिले माझ्या भाषेला मला कपडे घालू द्या, मग सगळं सुचते मले. हा बापा तसं करा. मनीषा हे घे थैली. अन काय झालं, रात्रीपासून तू नाराज नाराज वाटून राहिली? आई सविता ताईनी आली. आई आई मला गमून नाही राहिला. आई सविता ताईला किती वाटलं असेल. मी याच्या पहिले साखरपुडा करून घेतला आहे. तुम्हाला म्हणून मी थांबा थांबा, तुम्ही ऐकलं नाही. आई मनीषा तुला माहिती आहे ना ते पोरावाले ऐकत नव्हते ना. आई आता सविता ताईचा एक बी फोन नाही आला. आई सविता ताईला रागायला वाटते. परवा एक काम कर ना, आता हे भाजीवाला ठेव घरांदी आणि चल आपण सविताच्या घरी जाऊ, सविताची भेट घेऊन येऊ. हा तसं कर आई, फोन रवते करायचा, आपण डायरेक्टच चाललो जाऊ. चल घे थैली चल लवकर. थैली ठेवून दे घरात आणि चल निघ बाई. खरंच सविताला राग आला वाटते. शांताबाईले बी. शांताबाईचे आता 2 चक्र झाल्याच आतापर्यंत. आता आम्ही भेटूनच येतो. चल ये मनीषा बाहेर निघतो मी. मनीषा आता जास्त टाइमपास करायला लागत नाही, पटोपट लग्नाची तयारी करायला लागते. हा बाई माहिती आहे मला, पण सविता त्याच्या घरी चलतो. मनीषाजी बाबा एवढं टोपलं बरं ते. सकूबाई मस्त लोणचं घालायचं. आता तुम्ही कुठे निघाले? अरे आम्ही येतो सविताच्या घरून. मनीषाला काही गमून नाही राहिलं ना, मलाही नाही गमून राहिलं. त्या दिवशी सविता आली आणि चालली गेली, आपण काही तिला हटकलं नाही. बरोबर आहे तुमचं. जा जा, मी तुम्हाला म्हणतच होतो सवितानी आली म्हणून. जा समजून सांगा सविताले. हो बाबा येतो आम्ही. आता पाहिजे मनीषा सविता किती खुश होते. आई खुश नाही भिंत काय भिंत. सविता ताईला तर राग आला असेल. मनीषानं असं नाही केलं, मनीषानं तसं नाही केलं. काऊन की मी सविता ताईशिवाय काहीच नसतो करत. आणि त्या दिवशी सविता ताईच्या बिना एवढा मोठा साखरपुडा केला. आई जाऊ दे ना मनीषा, आता आपण डायरेक्ट भेटायला आलो ना, समजूत काढून घेऊ सविता ताईची आपण. हा आई. सविता कुठे गेली सविता? शांताबाई आई कोणाचाच आवाज नाही राहिला. कोणी नाही का घरात? अरे वीणबाई, मनीषा तुम्ही कशा काय अचानक न सांगता? आम्ही सविताला भेटायला आलो. शांताराम भाऊ कुठे गेला? शांताबाई सविता सविता ताई. अरे मनीषा सविता नाही ना घरांदी? घरात नाही आहे. तुम्हाला बोलावलं नाही काय वीणबाई? झाबरूच्या घरचा, झाबरूच्या पोरीचा आज बारसाचा कार्यक्रम आहे ना, तिथे गेल्या ना दोघी सासू सुना. किती वेळच्या गेल्या? असं काय? नाही ते आम्हाला नाही बोलावणं. नाही आम्ही इथं खाली आलो असतो, डायरेक्ट तिकडे गेलो असतो. आई चलतं का आपण? नाही नाही मनीषा चांगलं नाही वाटत. शांताराम भाऊ बोलावलं नाही, आम्ही काही जात नाही. आणि तुम्ही आम्हाला एक सांगा, सविता नाराज आहे काय? अरे वीणबाई कोणीच नाराज नाही, सगळे खुशीत आहेत. एवढी खुशी आजपर्यंत कधीच नाही पाहिली मी घरांनी.
फोन ग मनीषा, निघाला त्या गैरसमज दूर. सविताच्या मागं काम आहेत म्हणून ते तुले फोन नाही केला, तिनं भेटायला नाही आली. झालं पण समाधान. चला मग शांताराम भाऊ, सांगता मग सविताले शांताबाईले तुम्हा दोघीले बोलावलं म्हणून एक दिवस, आणि आम्ही आलो होतो हे सांगून देता. चला मग येतो आम्ही. अरे चहा घ्या, पाणी प्या, जेवण करा, तसेच चालल्या काय? नाही शांताराम काका, आता एक दिवस सविता ते मला जेवण करायला बोलावीच ना, तेव्हा मग आयतं जेवण करीन मी, काहीच नाही करणार तुमच्या घरी. हा हा, ठीक आहे मग. बापरे, पाय शांतीचा गैरसमज करायला आले होते. बस बरं झालं, देवाच्या कृपेनं मी सापडलो घरी. नाही तर शांतीनं सवितानं काय काय मनं भरले असते याची आणि काय काय नाही. आता शांतीची बी कोण सांगते असं की तसं. 9 महिने 9 दिवस बाळा जन्मला सोन्याचा दिवस. बाळाच्या बापांना करावं फोन, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी मिळताच फोन, बाबाचे बाळा आले धावून. दुसऱ्या दिवशी मिळताच फोन, बाळाचे बाबा आले धावून. हर्षले पाहून बाळाचे वद, जो बाळा जो रे जो. हर्षले पाहून बाळाचे वद, जो बाळा जो रे जो. तिसऱ्या दिवशी बाळाची आजी, मने इच्छा झाली पुरी माझी. तिसऱ्या दिवशी बाळाची आजी, मने इच्छा पुरी झाली माझी. ममत्वाची मी झाली रे आजी, जो बाळा जो रे जो. ममत्वाची झाली रे आजी, जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी आले आजोबा, मनात प्रसन्न झाले खंडोबा. चौथ्या दिवशी आले आजोबा, मनात प्रसन्न झाले खंडोबा. बाळाची नीट काळजी घे आता, जो बाळा जो रे जो. बाळाची नीट काळजी घे आता, जो बाळा जो रे जो. 5व्या दिवशी आले बाळाचे काका, मनात गोंधळ करू नका आता. झोपला आहे पाण्यात ताना, जो बाळा जो रे जो. 6व्या दिवशी आते आली बाळाची, म्हणते दादा वहिनी किती भाग्याची. दीर्घायुषी करी ईश्वर बाळाशी, जो बाळा जो रे जो. 7व्या दिवशी बोलतो मामा उपकार तुझे, मानू किती आता. बिना साये जवळी दिला रे आता, जो बाळा जो रे जो. 8व्या दिवशी आली बाळाची मावशी, म्हणे बाळा जन्मले बहिणीची खुशी. भाचा माझा सुन बावरी कशी, जो बाळा जो रे जो. 9व्या दिवशी आला चुलत भाऊ, म्हणतो काकू ग बाळा दे पाहू. मुके याचे ग किती ग घेऊ, जो बाळा जो रे जो. 10व्या दिवशी आले मामे बहीण, म्हणते बाळाला जो की मी देईन. अंगाई गाईन बाळा मी निजवीन, जो बाळा जो रे जो. अंगाई गाईन बाळा मी निजवीन, जो बाळा जो रे जो. 11व्या दिवशी गातो कोकिळ, वाराही तसा गातो मंजूळ. घरात पाहुणे बारशाचा गोंधळ, जो बाळा जो रे जो. घरात पाहुणे बारशाचा गोंधळ, जो बाळा जो रे जो. कैलास पर्वती आनंद झाला, तेजस्वी बालक जन्माले आला. कैलास पर्वती आनंद झाला, तेजस्वी बालक जन्माला आला. सुख करता दुःख हरता म्हणतात तुला, जो बाळा जो रे जो. सुख करता दुःख हरता म्हणतात तुला, जो बाळा जो रे जो. घ्या शांताबाई, ठेवा आता नाव. हा द्या. शांताबाई ठेव ना बापा, आता भाषेचं नाव काय ठेवतं तर आता तेवढं चांगलं गाणं म्हटलं तर नाव तर एकदम चांगलं सोचलं असेल. नाही सविता, माया म्हटल्यानं नाही, माया बहीण भावानं सांगितलं हो कमेंट करून, तेच नाव ठेवणार आहो मी. बरोबर आहे ना मंडळी? आता तुम्ही जे नाव सांगितले त्याच्यातले 5 नावं मी कुर्र करून सांगतो भाषेच्या कानात, आणि त्याच्यातलं आपण एक नाव ठेवू. मग सिद्धी सिद्धी कुर्र, अधीरा अधीरा कुर्र, लक्ष्मी लक्ष्मी कुर्र, वैष्णवी वैष्णवी कुर्र, वेदिका वेदिका कुर्र, प्रिशा प्रिशा कुर्र. मंडळी ऐकू आलं ना तुम्हाला? तुम्ही सांगितलेलेच नाव ठेवले मी 5. आता झाबरूच्या घरची जिलेबी तुम्हाला घरपोच भेटीन, तरी तुम्ही व्हिडिओ सोडून देऊ नका. व्हिडिओ पूर्ण पहा, शेअर पण नक्कीच करा. नावाच्या खूप कमेंट आल्या, नावं पण काही जणांचे घेणार आहे मी. स्वाती हेमराज तस्कर,
नागपूर. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. ज्योती पाटील पैठण. छकुली यातवर चिरोळी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सोनू मडोकार. रंजनाताई इंगोले. दमयंतीताई चव्हाण. मंगल मोरे, गौरव मोरे, वैष्णवी मोरे. प्रियंका वानखडे शेंदूर जनाघाट. अर्चना कडक. पूजाताई सोईतकर. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. नावं कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. ज्यांना व्हिडिओमध्ये नाव पाहिजे असेल त्यांनी नावाची कमेंट करा. दुसऱ्या दिवशी व्हिडिओमध्ये त्यांचे नावं पण येतील. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. सुनबाई नाराजच आहे बरं. आता पाहू उद्या काय आहे तर. पण जिलेबी तुम्हाला एक एक कडी घरपोच येऊन देईन शांताबाईकडून. भाची झाली भाची. आत्याबाई झाली शांताबाई. खुश आहे.